मी अपूर्वा आणि वेलकम टू माय चॅनल अवर टायनी बिग लाईफ. जर तुम्ही तुमच्या बाळासाठी सॉलिड सुरू करणार असाल तर ही रील नक्की सेव्ह करून घ्या आणि शेवटपर्यंत बघा, कारण याच्यात काही अनपॉप्युलर पण ऑनेस्ट ओपिनियन्स तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आपण बाळाला सॉलिड्स कधी सुरू करणार आहोत? तर त्याचे काही साधे साधे ठोकळं आहेत. सगळ्यात पहिला, तुमचं बाळ मिनिमम सपोर्टने बसायला शिकलंय. दुसरा म्हणजे बॅक आणि मानेला बऱ्यापैकी ताकद आलेली आहे, की ते मान सांभाळत आहे, ज्याला आपण म्हणतो ते मान धरायला लागलंय. आपल्याला डॉक्टर्स सांगतील तेव्हा आपण सॉलिड सुरू करणार आहोत. दुसरं, तुमचं बाळ 6 महिने पूर्ण झालं असेल तर वरचं अन्न सुरू करायला डॉक्टर्स सांगतातच. अन्न तोंडासमोर नेल्यानंतर बाळ तोंड उघडतंय किंवा दुसऱ्या कोणाच्या हातात आई बाबा काही खात असेल तर त्यांच्या हातातला अन्नाकडे बघून बाळ तोंड जवळ आणतं आणि ते खाण्याचा प्रयत्न करतंय. तर ह्या सगळ्या साईन्स आहेत की बाळ आपलं रेडी आहे सॉलिड सुरू करण्यासाठी. आता सगळ्यात पहिला आणि महत्वाचा अनपॉप्युलर ओपिनियन. सगळेजण म्हणतात की बाळाला नुसतं पाणी देऊन उपयोग होत नाही, तर ते अगदी खरं आहे. पण तुम्ही जर बाळाला डायरेक्ट कुठलीही थिक पेस्ट दिलीत तर बाळाला टॉयलेट पास करताना प्रॉब्लेम होऊ शकतो, खडा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ग्रॅज्युअली मिलची कन्सिस्टन्सी वाढवायची आहे. म्हणजे अगदी आपल्याला डाळीचं किंवा तांदळाचं पाणी नाही द्यायचं आहे, पण थोडं घट्ट असं आपण जी तांदूळाची पेज काढतो ती पेज आपल्याला सुरुवातीला द्यायची आहे. त्याच्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी वाढवत थोडी थिक पेज, थोडी थिक प्युरीज, त्याच्यानंतर थोडे थिक पल्प्स, अशा पद्धतीने आपल्याला तो थिकनेस वाढवायचा आहे. जर थेट तुम्ही बाळाला थिक प्युरीज, अगदी थिक प्युरीज किंवा क्रीमी प्युरीज दिल्यात तर त्याच्यामुळे बाळाला डायजेशनला नक्की प्रॉब्लेम होतो. हा माझा अनुभव आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी. तर बाळाच्या अन्नाची फ्रिक्वेन्सी कशी वाढवायची? डे 1ला त्याला दिवसातनं एकदा तुम्ही काहीतरी टेस्ट करवलंय, थोडंसं चमचाभर पाणी पाजलंय, तांदूळाचे पेज असेल किंवा त्याच्यानंतर भाताचं पाणी असेल किंवा वरणाचं पाणी असेल, या गोष्टी तुम्ही पाजल्यात. त्याच्यानंतर ग्रॅज्युअली 3-4 दिवसाने दिवसात 2दा, मग हळूहळू त्याच्यानंतरच्या 3-4 दिवसातनं 3दा हे आपल्याला प्रमाण वाढवत जायचंय. त्याचबरोबर थिकनेसही त्याच पद्धतीने आपल्याला ग्रॅज्युअली इन्क्रीज करत जायचं आहे. सुरुवातीला जर तुम्ही बाळाला पिठापासून बनवलेले पदार्थ देत असाल तर त्याच्यानंतर बारीक रव्याची कन्सिस्टन्सी, मग जाड रव्याची कन्सिस्टन्सी, त्याच्यानंतर मग मे बी ग्रॅन्युअल्स म्हणजे दलियासारखी कन्सिस्टन्सी, त्याच्यानंतर मग बाळाला तुम्ही अखंड धान्याची कन्सिस्टन्सी, अशा पद्धतीने तुम्ही त्याला टेक्स्चर्सही इंट्रोड्यूस करणं महत्वाचं आहे. मी एक स्टेनलेस स्टीलची चांगल्या क्वालिटीची गाळणी आणली होती. मी सुरुवातीच्या काळात जे काही ती जाड गाळणी होती, अगदी पातळ तारेची गाळणी नव्हती. त्याच्यातनं ग्रॅन्युअल्स अशा पद्धतीने गोष्टी गाळून घ्यायच्या. तर मी भात किंवा डाळ किंवा भाज्या किंवा फळं ही मी त्या गाळणीतनं मॅश करून त्याला द्यायची. त्याच्यात थोडंसं टेक्स्चरही राहायचं आणि बाळाच्या पोटात सगळं अन्नही जायचं. स्टार्टिंग सॉलिड्स फॉर युअर चाइल्ड हा इतका वास्ट टॉपिक आहे की एका व्हिडिओमध्ये सगळं कव्हर नाही होणार आहे. सेकंड व्हिडिओसाठी नक्की आहे, त्यात मी सांगणार आहे कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या.